नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या मैत्रीचे नवे पर्व, अनेकांची डोकेदुखी वाढणार। वंचितने कोल्हापूर नागपूर या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला थेट पाठिंबा दिलाय, पण काँग्रेसचे दिल्लीतील नेते असोत की महाराष्ट्रातील नेते त्यांनी या पाठिंब्याकडे साफ दुर्लक्ष केले। वंचितने स्वतःहून साथ देण्याची तयारी दाखवली। 7 जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली। मैत्रीसाठी हात पुढे केला तरी काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। यात काँग्रेस नेत्यांचा मोठेपणा आड येतो। पण अशा पोकळ मोठेपणापासून स्वतःला दूर ठेवत शरद पवार यांनी मात्र वंचितने साथ देताच तितक्याच जलद गतीने हाक दिली। बारामतीमध्ये वंचितने उमेदवार न देण्याची घोषणा करताच शरद पवार यांनी काँग्रेसने अकोल्यात उमेदवार देण्याची गरज नव्हती, त्याविषयी आपण काँग्रेस सोबत बोलू असं म्हणत काँग्रेसला वंचितचे महत्त्व पटवून दिले। पण तरी देखील काँग्रेसने थेट कृती करत वंचित विरोधात डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अकोला गाठलं। अकोला गाठणे आणि वंचित विरोधात कृतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वतः उडी घेतली। त्यांची ही कृती आणि विरोध पाहता वंचित नेत्यांनी देखील त्यानंतर काँग्रेसकडे दुर्लक्ष केले। 7 उमेदवारांच्या पाठिंब्याची घोषणा 2 उमेदवारांपर्यंत आलेली आहे। यात कोणाचे नुकसान होणार आहे हे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून कोणी सांगू शकेल। काँग्रेसला महाराष्ट्रात वंचितमुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला, तरी काँग्रेस नेत्यांचा यंदा आडमुठा स्वभाव अधोरेखित झाला। पण हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी मात्र वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मैत्रीचे नवे पर्व सुरू केल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले। महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट त्याचबरोबर महायुतीतील 3 पक्ष यांच्यात मात्र या मैत्रीवरून जोरदार चलबिचल सुरू आहे। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे राज्यात नाही देशात पडसाद पडू शकतात इतकी राजकीय परिपक्वता या दोन्ही नेत्यांमध्ये आहे। महाराष्ट्रात शरद पवार असो की प्रकाश आंबेडकर यांना खासदार हे बिरुद लावण्याची गरज आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या नावातच सर्व काही आहे। प्रकाश आंबेडकर हे विचारधारेची लढाई लढतात। लोकसभा निवडणुकीत ते अकोल्यात कधीही टेन्शनमध्ये नसतात। त्यांच्या निवडणुकीचे टेन्शन हे वंचित भारिपच्या नेत्यांना नक्कीच असते। ते जिंकले काय आणि हरले काय त्यांच्यावर कुठलाही राजकीय परिणाम होत नाही। त्यांनी सांगितलेले कुठलेही प्रशासकीय काम थांबत नाही, अडत नाही। असेच काय ते शरद पवार यांचे देखील आहे। महाराष्ट्रातील या 2 दिग्गज नेत्यामध्ये मैत्रीचे नवे पर्व सुरू होत आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वंचितने उमेदवार न देण्याची घोषणा केली। त्याच दिवशी शरद पवार यांनी वर्धा येथे अकोल्यात वंचित विरोधात काँग्रेस उमेदवाराविषयी सूचक विधान केले। आज वंचितने शिरूर येथे मंगलदास बांगल यांची उमेदवारी रद्द केली। दुसरा कोणताही उमेदवार घोषित केला नाही। याचा दुसरा अर्थ शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्यासाठी ही निवडणूक वंचित सोयीची करू पाहत आहे। बारामतीनंतर वंचितने शिरूर येथे उमेदवार देणे टाळले तर वंचितच्या मैत्री पर्व घट्ट होण्याची नांदी आहे। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे नवे पर्व हे महाराष्ट्रातील भाजप नेत्याबरोबर केंद्रातील भाजप नेत्यासाठी डोकेदुखी ठरू शकते। इतकेच नाही तर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक कठीण असेल। सुप्रिया सुळे यांना वंचितचा पाठिंबा यांची अडचण सुनेत्रा पवार यांना होण्याची भीती आहेच। पण या सर्व परिस्थितीत शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे नवे बंध विणल्या जात आहेत। गेल्या अनेक दशकांचा राजकीय विरोध दोन्ही नेत्यांनी मुठमाती देत गाडल्याची स्थिती महाराष्ट्रात आहे। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते एकत्र आले तर राज्यात मोठे राजकीय बदल भविष्यात होऊ शकतात। त्याचा कुठलाही गाजावाजा सध्या महाराष्ट्रात नाही। शरद पवार यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय स्थिती, जातीय समीकरणे तोंडपाठ आहेत। इतकेच नाही तर राजकीय वाऱ्याची अचूक दिशा पवारांना ज्ञात आहे। तशी परिस्थिती काँग्रेसमध्ये नाही। दिल्लीत अहमद पटेल यांच्यानंतर काँग्रेसमध्ये महाराष्ट्राची राजकीय जाण असलेल्या नेत्यांचा अभाव आहे। निर्णय घेण्यात काँग्रेस नेत्यामध्ये चपळता नाही।
कोल्हापूर नागपूर येथे वंचितने पाठिंबा दिल्यावर काँग्रेस नेतृत्वाने चुप्पी साधली, पण काँग्रेसला येत्या काळात त्याचे परिणाम भोगावे लागतील हे मात्र निश्चित आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.